तर मुंबईतल्या बेस्ट पतपेढीची निवडणूक आज पार पडणार आहे। मात्र त्यापूर्वीच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगताना दिसतायत। त्यावरून राजकारण देखील तापलेलं आहे। मुंबईतल्या बेस्ट निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंची युती झालेली आहे। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं बेस्टच्या निवडणुकीमध्ये उत्कर्ष पॅनल उभं केलंय आणि याच पॅनलनं निवडणूक अधिकाऱ्यांकडे विरोधी पॅनलनं आचारसंहिता भंग केल्याची तक्रार केलेली आहे। सहकार समृद्धी पॅनलनं कामगारांना पैसे वाटल्याचा आरोप उत्कर्ष पॅनलनं केलाय। त्यामुळे सहकार समृद्धी पॅनलचे सर्व उमेदवार बाद करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। कामगार संघटनेसाठी मतदान पार पडणार आहे। त्याआधीच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्याचं पाहायला मिळालंय। दरम्यान उत्कर्ष पॅनलकडून काय आरोप करण्यात आलेले आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। श्रमिक सहकार समृद्ध पॅनलकडून बेस्टच्या पतपेढीतील सभासदांसाठी 11 ऑगस्ट रोजी स्नेहभोजनाची परवानगी मागितली। बेस्टमध्ये परवानगी नाकारल्यानंतर आगाराबाहेर सभासदांसाठी स्नेहभोजन आयोजित करण्यात आलं। सहकार समृद्धी पॅनलकडून परळमधील बेस्ट कर्मचाऱ्यांना पैशांचं वाटप करण्यात आल्याचा आरोप आहे। सहकार समृद्धी पॅनलकडून सभासदांना पत्रकारांसोबत पैशांचं पाकिट दिल्याचा आरोप आहे। परवानगी नसतानाही सहकार समृद्धी पॅनलकडून प्रचार केला आणि जाहीर सभा घेण्यात आली। प्रचार संपला असताना प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याकडून प्रचार केल्याचा आरोप होतोय।